नमस्कार मित्रांनो, मी पर्नल पावसकर पुन्हा एकदा तुमचं या यूट्यूब चॅनलवरती स्वागत करतो। खूप दिवस झाले मंडळी व्लॉग आलेला नाही, खूप दिवस झाले। तर आजचा दिवस आलाय आता व्लॉगचा। तर आजचा व्लॉग आपला असा असणार आहे की फॅमिली सोबतचा। तर आम्ही आज पावसकर ब्रदर्स आज जाणार आहे असं फिरायला, कोकण फिरायला। तर अजून लोकेशन फिक्स नाही झालं आहे, जसं होईल तसं मजा येईल, पुढे बघू सांगेल। आणि माझ्यासोबत इथे आरवी आहे, इथे बघते टीव्ही बघते आरवी। हाय घर आरवी, हाय घर। तर आपल्याकडे 4 व्हीलर आहे, तर आम्ही 4 व्हीलरने जाणार आहे। तर 4 व्हीलर तुम्हाला दाखवतो, तर भेटू डायरेक्ट तिकडे 4 व्हीलरकडे। तर तुम्हाला मी दाखवतो, आमची गाडी आलेली आहे इथे गाडी आली आहे, माझ्या मित्राचीच आहे, रत्नागिरीवरून आणली आहे आम्ही। सार्थक भाई आला आहे, ड्रायव्हर आहे इथे। मागे माझे सगळे बसलेत भाऊ, तर बसल्यावरती भेटू आता। तर मित्रांनो, आम्ही आता गाडीमध्ये बसलोय आणि निघालोय। तुम्हाला दाखवतो, मागे संस्कार आहे, आयुष आहे आणि शौर्य आहे इथे, आणि ड्रायव्हर आहे आपला सार्थक भाई। तर आम्ही आता गावातून आमच्या निघालोय फिरायला जायला। तर तुम्हाला दाखवतो, हे आमचं बस स्टँड आहे तुळसुंद्याचं इथेच, आणि इथे पोरं खेळतायत हे बघा, इथे रट्टानी खेळतायत बरं। तर भेटू नंतर त्यांना आम्ही संध्याकाळीच। तर निघालो आम्ही आता डायरेक्ट फिरायला। अजून लोकेशन काय फिक्स ठरलेलं तर नाही आहे, पण दाखवू। तर भाई आम्ही आता ATM मध्ये आलोय, ATM मधनं कॅश काढतो। तर कॅश काढून झालेले आहे मित्रांनो। तर आता आपण निघतोय। आम्ही आता जैतापूर ब्रिज वरती आम्ही पोहोचलोय। तुम्हाला मी जैतापूरचा ब्रिज आणि समुद्र दाखवतो। जैतापूरचं समुद्र आहे आणि इथे जैतापूरचं ब्रिज आहे। मित्रांनो, आमचं आता ठरलंय फिरायला जायचं आहे ना, ते लोकेशन आपलं ठरलेलं आहे। तर ते ठरवलं सुद्धा कोणी आहे, आपले शौर्य आणि आयुष, त्या दोघांनी ठरवलंय लोकेशन आहे आंबोळगडचा किल्ला आणि तिकडचं बीच। तिथलं खूप सुंदर, म्हणजे खूप सुंदरच आहे तिकडे। तर आता तिकडेच जातोय। तर तोपर्यंत आता नाटेचा घाट दिसतोय आपल्याला। आम्ही इथे नाटे येथे पोहोचलोय। इथे पूर्ण बाजार भरतो, गुरुवार बाजार भरतो, आणि इथे दुकानं दिसतात आपल्याला। हे नाटे एरिया आहे पूर्ण। तर मंडळी, आपल्याला इथे दिसतोय यशवंतगड आहे। इथे यशवंतगड आहे, आंबोळगडला जातानाच रस्त्यामध्ये यशवंतगड दिसतो आपल्याला, पाहायला भेटतो। आणि इथे गुरं दिसतात आपल्याला। थोडी गाडी स्लो करावी लागली आहे तुमच्यासाठी।
आणि यशवंतगड सुद्धा इथे काम चालू केलंय, दिसतंय. तर आम्ही इथे आंबोळगडचं बीच आहे तिकडे पोचलो आहे. तुम्हाला बीच दाखवतो मी. हे आंबोळगडचं बीच आहे. इथे घरं दिसतात आपल्याला. हे मंदिर आहे स्वयंभू श्री गणेश मंदिर आंबोळगडचं. आणि आता फायनली आम्ही आंबोळगडला पोचणार आहे. पहिला रस्ता माहित नाही आहे थोडा, पण मागून आपला शौर्य गाईड करतोय. तर आम्ही आता पोचू आंबोळगडच्या गडावरती. मित्रांनो, आपली कार पार्किंग करून झालेली आहे इथे आतमध्ये आम्ही आलोय. हे सगळे आता उतरलेत गाडीतून. तर तुम्हाला दाखवतो मी एक हा आयुष आहे. सगळे लाजत आहेत. तर आम्ही आता तिकडे पूर्ण खाली वगैरे जाणार आहे. हे इथे मठ आहे तिकडे सुद्धा जाणार आहे आम्ही. आणि मेन चीज म्हणजे तिकडे फिरायला खूप काही आहे तिथे. तर आता आम्ही तिकडे जातो खाली. तर आम्ही इथे खाली आलो आहे पहिलं. तर तुम्ही बघितलं असाल मागे दिसत असेल तुम्हाला समुद्र. भारी वाटतं इथे. आणि माझ्या आधी ते बघा तिकडे फोटोशूटसाठी तिकडे गेलेत. पण समुद्र आहे खूप भारी वाटतं इथे. आमचं इथं फिरून झालं की मग आम्ही तिकडे त्या टेकडीवरती जाणार आहे. आयुष जाऊया काय पाण्यात? तर हे तिघे भाऊ इथे कुर्ले पकडायला गेलेत खाली बघा. शौर्य कुर्ले पकडायला गेलेत ते बघा खाली. फोटोशूट साठी काय सुद्धा करू शकतात ते गेलेत फोटोशूट साठी तिकडे. हे बघा किती लांब गेलेत. तर आम्ही सुद्धा जातोय आता तिकडेच. मी आणि सार्थक बाई जातोय खाली तिकडे. पण तुम्ही व्ह्यू बघितलाच असाल खूप सुंदर आहे ते व्ह्यू. तर तुम्ही बघा इथे मागे फोटोशूट चालू झाला आहे तिकडे. ते बघा फोटोशूट चालू करताय. खूप मजा येते. आणि इथे एक गमतीची गोष्ट सांगतो तुम्हाला. तिकडे पोहायला गेलेला आहे एक माणूस.
हे बघा अलग अलग स्टाईलचे फोटो चालू आहे तिथे. मन तर असं वाटतं इथे पोहायला जायचं. एवढं खाली अलाव तर देत नाही, पण आज ते काका नाही आहेत म्हणून आम्ही इथे आलोय खाली. आणि इथे हे बघा एक पोहताना एक माणूस दिसतोय आपल्याला इथे. खाली फिरून झालेलं आहे तिकडून. आता आम्ही इथे मठाच्या इथे आलोय. जरा मठावरती आहे ते बघा, हे पुढे पळतायत नुसते. तर मठ तर बंद होता दरवाजा, त्यामुळे आतमध्ये जाता आलं नाही. बाहेरून आम्ही दर्शन घेतलं. तर गगनगिरी महाराजांचा हा मठ आहे, तर तिकडनं दर्शन घेऊन आम्ही आता जरा तिकडे खाली आंबोळगडच्या तिकडे खाली जाऊन बघतोय काही खायला भेटतंय काय. तर सगळ्यांना भूक लागली आहे त्यामुळे पळतायत पटापटा. बघा हे बघा गाडीसुद्धा स्टार्ट मारली त्यांनी. एक दुकान भेटलंय ना, तुम्ही बघायला वाटी खायला सुरुवात पण केली आहे. एक दुकान भेटलं शोधून आणि हे खाऊ भेटलं आम्हाला. ते दाखव रे खाऊ तिकडे. हे बघा हे खाऊ भेटलं आम्हाला. तर आता थोडं खातो आम्ही आणि मग थोडा आराम करणार आणि मग पुन्हा व्ह्यू दाखवतो. तर आपलं खाऊन झालंय आमचं. खाऊ आतमध्येच बसलेलो गाडीची, जरा गाडीमध्ये AC लावून जरा बसलेलो, कारण बाहेर एवढी गरमी आहे ना भरपूर खूप. तर आता पुन्हा आम्ही इथे वरती त्या टेकडीवरती आलो आहे. खूप इथे आता भारीच वाटणार आहे. ऊन तर खूप आहे बघा इथे. आणि हे बघा ह्यांना फोटो काढायची खूप घाई आहे. हे बघा फोटो काढायला पोचले पण तिकडे. तर व्ह्यू मस्त येतोय एकदम भारी बघा. आपलं इथलं आता फिरून झालेलं आहे आणि आता आम्ही जातोय. त्यानं आमचा आंबोळगडचा प्लॅन फिरून झालेला आहे. तर आम्ही आता जातोय आमच्या गावी. तर तुम्ही बघितलाच असाल आंबोळगडचा व्ह्यू कसा वाटला तुम्हाला ते कमेंटमध्ये नक्की सांगा. जर तुम्हाला सुद्धा यायचं असेल आंबोळगडला फिरायला तर तुम्ही येऊ शकता बिंदास. आणि मागे आमचे मंडळी बघा थकलेत खूप फोटो काढून. तर आजचा आमचा रात्रीचा डिनरचा प्लॅन आहे हॉटेल कोकण स्वाद. खूप फेमस आहे हॉटेल, आमच्या गावाच्या बाजूलाच आहे. तर आज आम्ही तिकडे जाणार आहे. म्हणजे प्लॅन अजून फिक्स नाही तिकडे जायचा, पण बोलतोय. स्पॉन्सर आहेत आमचे हे बघा आयुष आणि शौर्य. आत्ताच 10वीची एक्झाम दिली आहे त्यांनी दोघांनी. तर पार्टी आत्ताच घेऊन टाकतोय आम्ही, कारण आम्ही नंतर मुंबईला असणार. तर भेटू आपण डायरेक्ट आता कोकण स्वादला जाऊ देवाला. तर मित्रांनो आमचं आता प्लॅन ठरल्याप्रमाणे आम्ही आता जातोय हॉटेल कोकण स्वाद इथे. तर तुम्ही बघू शकता इथे चेंजिंग वगैरे करून आले आहेत सगळे. फ्रेशअप गाडी पण चालू आहे. निघालो आम्ही. शौर्य पुढे बसलाय, मला मागे टाकलाय. तर भेटू डायरेक्ट आता कोकण स्वादला पोचल्यावरती. तर मित्रांनो आम्ही कोकण स्वादला पोचलो आहे आणि आता कोकण स्वाद दाखवतो. तर मित्रांनो आमचा कोकण स्वादचा डिनर झालेला आहे आणि आम्ही आता निघालोय, जातोय घरी. तर
भेटू आपण आता नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट सुद्धा करा आणि शेअर सुद्धा करा. तर भेटू आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.